नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. माऊली युवा मंच यांच्या वतीनं वारकऱ्यांना पिराची कुरोली येथे पाणी वाटप. 15 वर्ष अविरत सेवा. पेठ वडगाव तालुका हातकणंगले येथील माऊली युवा मंच यांच्या वतीनं गेली 15 वर्ष झाले पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्त जाणाऱ्या पालखी मार्गावरील वारकऱ्यांना सोलापूर जिल्ह्यातील पिराची कुरोली येथे अध्यक्ष महेश भोपळे, पत्रकार प्रकाश कांबळे आणि माऊली युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी हजारो वारकऱ्यांना मोफत बिस्लरी पाणी बॉटल वाटप केले. यावेळी पिराची कुरोली येथे पंढरपूरला जाणाऱ्या हजारो वारकरी बंधू भगिनी यांनी माऊली युवा मंच पेठ वडगावच्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानले. वारकऱ्यांच्या सेवेत असणाऱ्या पोलीस बांधवांनाही पाणी बॉटल देण्यात आल्या. सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत हजारो वारकऱ्यांना पाणी बॉटल देण्यात आल्या. यावेळी बोलताना अध्यक्ष महेश भोपळे म्हणाले की गेली 14 वर्ष झाली आम्ही पेठ वडगाव शहरातून दानशूर लोकांकडून व माऊली युवा मंचचे कार्यकर्ते यांच्याकडून बिस्लरी पाणी संकलित करून ते वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांना मोफत देण्याचं कार्य करीत आहे. ही सेवा अशीच श्री विठ्ठलाच्या व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने अविरत चालू ठेवणार असल्याचे सांगितले. यस न्यूज महाराष्ट्रासाठी प्रकाश कांबळे, पेठ वडगाव. नमस्कार, मी पत्रकार प्रकाश कांबळे. पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना पेठ वडगाव तालुका हातकणंगले येथील माऊली युवा मंचाच्या वतीनं गेली 15 वर्ष झाले सतत पाण्याची मोफत बॉटल दिली जाते. या ठिकाणी आपल्याशी बोलणार आहेत मंडळाचे अध्यक्ष महेश भोपळे. नमस्कार, मी महेश कृष्ण भोपळे, राहणार पेठ वडगाव तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. गेले 15 वर्ष झाले आम्ही सतत आणि पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी वर्षाला आम्ही पाणी बॉटल वाटप करत आहे आणि यात खंड एकदाही न करता आम्ही 15 वर्ष झाली ही सेवा पुरवतो आणि इथून पुढच्याही काळात आम्हाला विठुराय अशीच ताकद शक्ती देऊन दे आणि इथून पुढे असं ते चालू राहू दे. यासाठी आम्हाला प्रत्येक आमच्या या माऊली वचन कार्यकर्त्यांनी सहकार्य साथ नेहमी मिळते, इथून पुढे मिळून दे. नेहरू सांगतो रामकृष्ण हरी. साथ आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.